साहेबांना म्हटलं की साहेब अस्तित्व अनेक वर्षांपासून आहे, पण यात्रेचं स्वरूप आता मागच्या 4 वर्षांपासून 3 वर्षांपासून या ठिकाणी आलं आहे. आलं आहे की नाही आलंय? चांगलं आहे की चुकीचं आहे? चांगलं आहे की चुकीचं आहे? आस्था आहे, श्रद्धा आहे आणि बाबासाहेबांच्या अस्थी इथं आहेत. तिथं नतमस्तक करण्यासाठी आपण त्यांच्या विचारांनी प्रेरित आपण सगळेजण इथं जमलोय. म्हटलं साहेब हा विचार जिवंत राहायला पाहिजे आणि या विचारासाठी आपण आम्हाला काय करून देऊ शकता. तर साहेबांनी ताबडतोब सोशल जस्टिस मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी, प्रिन्सिपल सेक्रेटरी हर्षदीप कांबळे साहेबांना फोन लावला आणि त्यांना म्हटले की मी आता अकोल्याला चाललोय दर्शन करायला आणि त्या ठिकाणी या विचाराच्या साठी जे काही तुम्हाला करता येईल ते तुम्ही आम्हाला करून द्यावा. साहेब तुम्ही आमची मनातली इच्छा जाणली आणि त्याला आता तुम्हाला जे निवेदन मिळालंय ते पण त्याच हिशोबाचं आहे. या सगळ्या गोष्टी उद्याच्या दिवशीला मोठ्या होतील. हे नया अकोला या ठिकाणी अस्थि कलश आहे आणि या नया अकोल्याला एक मोठं तीर्थक्षेत्र या ठिकाणी झालेलं आहे. शासनाने पण याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे आणि खासदार साहेब आज आपल्यासोबत 2-2 खासदार आहेत. आम्हाला आपल्या निधीतला थोडा पैसा पण या ठिकाणी आपण द्यावा अशी विनंती इथं करते आणि पुन्हा एकदा जय भीमचा हा जादूचा जो मंत्र या ठिकाणी आपल्याला प्रेरित करतो त्याची आपण जयघोष करू आणि मग अभ्यंकर साहेब इथे त्यांचे 2 शब्द बोलतील. वाटले पाहिजे. बोलो जय भीम, जय भीम, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.